नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. सत्याच्या शोधात, सत्याच्या सोबत. जायखेडा येथे महसूल विभागाचे शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर, नागरिकांना विविध दाखल्यांचे वाटप. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना स्थानिक पातळीवर विविध शासकीय सेवांचा लाभ मिळत आहे. बागलाण तालुक्यातील जायखेडा येथे महात्मा फुले बहुउद्देशीय मंगल कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बोलताना आमदार दिलीप बोरसे यांनी सांगितले की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय व बागलाण तहसील कार्यालयाच्या माध्यमातून हे शिबिर प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. तसेच समाजातील सर्व घटकांना प्रशासकीय यंत्रणेने तत्परतेने सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. या शिबिराला प्रांताधिकारी महेश शेलार, तहसीलदार कैलास चावडे, सहाय्यक गटविकास अधिकारी भैयाजी सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक जायखेडा सागर काळे, नायब तहसीलदार सचिन मार्के, रवींद्र पाटील, मंडळ अधिकारी प्रफुल्ल शंभरकर, मनोज भामरे, ग्राम महसूल अधिकारी जयप्रकाश सोनवणे, केडी पठाडे, ग्रामसेवक किशोर भामरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित नागरिकांना वारस जिवंत सातबारा, संजय गांधी योजना लाभ, उत्पन्न दाखले, ॲग्रीस्टॅग कार्ड, कृषी व आरोग्य विभागाच्या योजना, आधार अपडेट, घरकुल योजना लाभार्थी प्रमाणपत्रे अशा विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. या शिबिरामुळे नागरिकांची धावपळ कमी होऊन त्यांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. जायखेडा येथून तालुका प्रतिनिधी परशुराम अहिरे आणि संपादक उमेश मोरे, 24x7 न्यूज रिपोर्ट. सत्याच्या शोधात, सत्याच्या सोबत. बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जवळजवळ बागलाण तालुक्यात सर्व विभागामध्ये हा दौरा आपत्काल त्या योजनेचं स्वागत सगळ्या विभागातून करण्यात आलं. आज आपण शेवटच्या टप्प्यामध्ये जायखेड गावामध्ये आलो. आपल्या या